भल्या पहाटे अंगणात पडलेल्या प्राजक्तांच्या फुलांचा सडा जितक्या सहजपणे आपला सुगंध साऱ्या आसमंतात भरून टाकतो, पसरवून टाकतो, तितक्याच सहजपणे ही कथा वाचकाला आपलीशी करून टाकते. सादर आहे व्यंकटेश माडगुळकर लिखित झेल्या ही कथा. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, चॅनलवर आज पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. झेल्या. आता माझ्या आयुष्याला अगदी वेगळं वळण लागलं आहे. इतकं की कधी कधी मानदेशातील निंबवडे नावाच्या खेड्यात मी शिक्षक होतो. मला महिन्याकाठी 25 रुपये पगार मिळत होता. मराठी दुसरी आणि तिसरीचे वर्ग माझ्याकडे होते आणि 3 महिने ज्ञानदानाचं पुण्यकर्म मी इमाने इतबारे करीत होतो. या साऱ्या गोष्टी मी विसरून जाव्यात, त्यांची कधी आठवणही मला होऊ नये, पण इतके दिवस लोटले तरी ते दिवस माझ्या आठवणीत आहेत. याचं कारण झेल्या. लोहाराचा एक पोर, माझा एक विद्यार्थी. पहिल्याच दिवशी सांधे खिळखिळे झालेल्या लाकडी खुर्चीवर मी बेतानं बसलो आणि एकवार साऱ्या वर्गावरून नजर फिरवली. पाटी पुस्तकं, फडक्यात बांधलेली दप्तरं किंवा लहान सहान पत्रासाच्या पेट्या पुढ्यात घेऊन चिल्ली पिल्ली डोळे विस्फारून बसली होती. नवे मास्तर मारकुटे आहेत की चांगले आहेत? ते सारखे हिशेबानी गणित सांगतात की अधूनमधून गोष्टी सुद्धा सांगतात? सारखं मोडी वाचन घेतात की गाणी सुद्धा म्हणायला लावतात? असे विचार त्या चिमण्या डोक्यातून उड्या मारीत असावेत. मी एकवार हळूच हसलो. टेबलावर रुळाखाली ठेवलेली हजेरी उघडली. चिनी मातीच्या दवतीत टाक बुडवला आणि म्हणालो, हजेरी सांगा रे. साधारणतः मराठी शाळेतील शिक्षक ज्या आवाजात हे वाक्य म्हणतात तसा आवाज मी काढला होता. हजेरीवरील नावं वाचू लागलो. सदाशिव नारायण न्हावी. आढ्याशी भिरभिरणाऱ्या चिमणीकडं पाहणारं पहिल्या नंबरचं एक पोरगं दचकलं. टोपी सावरून अर्धवट उभं राहत ओरडलं, हजर. मी त्याच्या नावापुढं एक आकडा टाकला. अब्दुल फत्तूबाई मुलानी. लाल टोपीचा गोंडा हल्ला आणि चिरका आवाज उठला, हजर. नामदेव तुकाराम माळी. हे नाव वाचताच 2-3 पोरं एकदम ओरडली, गैर. त्या नावापुढं मी फुली घातली. मराठी दुसरीच्या वर्गात एकूण 12 मुलं होती. शेवटचं नाव मी वाचलं, जालंधर एकनाथ लोहार. आणि पुन्हा पोरं ओरडली, गैर हाय मास्तर. लय दिस झालं मास्तर त्यो शाळेतच येत नाही. खरंच त्या नावापुढं साऱ्या खुल्याच होत्या. काय येत नाही रे? मी विचारलं. कुणाला ठावं मास्तर, आणू जाऊ का बोलावून? एक जणानं विचारलं. घरी नाही त्यो, वड्यात चिच्चा पाडतोय मास्तर. दुसऱ्या एकानं अचूक माहिती सांगितली. पोरांचा एकच गिल्ला चालू झाला तसा मी रूळ टेबलावर आपटला. गोंगाट बंद झाला. तिसरीची झाल्यावर दुसरीची हजेरी घेतली आणि मग 3 चांगली दणकट पोरं जालंधरला बोलावून आणण्यासाठी पाठवून दिली. मोठ्या वीरश्रीनं ती गेली. खेड्यातील शाळेत हे नेहमीच चालतं. मुलगा गैरहजर असला म्हणजे शिक्षकानं त्याला बोलावण्यासाठी मुलं पाठवायची. त्यांनी तिथून त्याला शोधून पकडून आणून शिक्षकांपुढं उभं करायचं. त्यानं हिरवा पिवळा होईपर्यंत त्या पोराला मारायचं आणि सांगायचं, आता गैर राहिलास तर याद राख, उलटा टांगीन. वेळापत्रक पाहिलं आणि मी मुलांना गणित सांगू लागलो. 15-20 मिनिटं झाली असतील नसतील तो ती मुलं जालंधरला घेऊन आली. तो हिसकाहिसकी करीत होता आणि पोरांनी त्याचे दंड घट्ट पकडले होते. सोडा त्याला. कुठं होतास रे? वड्यात चिच्चा पाडत होता. आम्ही शाळेत चल म्हटल्यावर आई भनीवर शिव्या दिल्या मास्तर. पोरांनी माहिती दिली. बटन नसलेल्या कुडत्याला एका हातानं गळ्याशी धरून झेल्या, जालंधरचा हा अपभ्रंश, बिथरल्या खोंडासारखा उभा होता. अंगानं किरकोळच, वयानंही फारसा नसावा. 13-14 एवढा. डोक्याला मळकट अशी पांढरी टोपी. अंगात कसले कसले डाग पडलेलं, मळलेलं, बाहीवर ठिगळ लावलेलं, हात मागाच्या कापडाचं कुडतं. त्याला शोभेल अशीच तांबड्या रंगाचे चौकडे असलेली गादीपाटाची चड्डी. तिचे दोन्ही अंगचे खिसे फुगलेले, त्यात बहुधा चिंचा भरलेल्या असाव्यात. सौम्य आवाजात मी विचारलं, काय रे,
शाळेत काय येत नाहीस? काम असतो घरी, गुरमीत झेल्या बोलला. त्याचे दात काळे आणि किडलेले होते. कसलं? म्हस हिंडवावी लागती, भाता वडावा लागतो. दादा म्हणतो शाळेत जाऊ नगस. झेल्याची ही सबब खोटी होती, कारण पहिल्या नंबरला असलेल्या न्हाव्याचा सदा एकदम बोलला, लबाड बोलतोस, काय सुद्धी करीत नाही यो घरी. बापाला सांगतो शाळेत मास्तर मारत्याती म्हणून, अन गावात उनाडक्या करत हिंडतो. काय ऐकत नाही बापाचं. त्यावर झेल्यानं रागारागानं सदाकडे बघितलं आणि तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला, चल की शाळेबाहेर, जीवच घेतो तुझा. झेल्याचा उनाडपणा, गुंडगिरी आणि धाडस श्रेष्ठ असल्याची माझी खात्री पटली. तरी सुद्धा मवाळपणानं मी म्हणालो, अरे काम असलं तर विचारून जावं तेवढ्यापुरतं, मी काही नाही म्हणणार नाही तुला. झेल्याचा हिशेब चुकल्याचं त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. फोका आणि कानफाडात घेण्याच्या तयारीनं तो आला होता, पण मी प्रथमपासूनच पड घेतली होती. खिशात काय आहे तुझ्या? इतका वेळ बटनाच्या अभावी धरलेली मूठ एकदम सुटली आणि दोन्ही हात झेल्यानं खिशात कोंबले. काय नाही. चिच्चा आहे त्या मास्तर, असं ओरडून एक पोरग जागेवरून उठून पुढं आलं आणि झेल्याच्या खिशात कोंबलेले हात हिसकू लागलं. तसा तो केवढ्या तरी मोठ्यांदा ओरडला, अगं आय गो आय गो, बोट मुरगाळलं माझं. मला माहिती होतं की हा शुद्ध कांगावा आहे. तू बाजूला हो रे, जागेवर बैस बघू. मी त्या पोराला दटावला आणि झेल्याला पुन्हा म्हणालो, झेल्या काढ बघू काय आहे ते खिशात. चिंचा आहेत का? आण त्या, ठेव टेबलावर. मला हव्यात घरी न्यायला. काही वेळ तो तसाच उभा राहिला आणि मग बोलला, समद्या? हो, आधी सगळ्या काढून टेबलावर तरी ठेव, मग मी लागेल तेवढ्या घेतो आणि तुला देतो राहिलेल्या. हिरव्या गार चिंचांचे मोठे मोठे आकडे भराभर खिशातून काढून झेल्यानं टेबलावर ठेवले. शाब्बास जालंधर, मास्तरांचं ऐकणारा शहाणा मुलगा आहेस तू. बैस आता जाग्यावर, शाळा सुटल्यावर तुला देईन मी त्यातल्या चिंचा. किडके दात न दाखवता झेल्या खुशीनं हसला. त्यानं एकवार चड्डी दोन्ही हातांनी वर ओढली, टोपी कपाळावर ओढली आणि कुडत्याचा मोकळा गळा मुठीत पकडून तो जागेवर जाऊन बसला. मग सर्वांना पुढे येऊन बसायला सांगून मी सिंदबादची गोष्ट मुलांना सांगू लागलो. हिऱ्या माणकानं भरलेली दरी, झाडाच्या खोडा एवढे पाय असलेले पक्षी आणि हत्तीला सुद्धा गिळणारे साप, सगळी मुलं ऐकण्यात रंगून गेली. डोळे विस्फारलेले, कान टवकारलेले, सगळे रंगलेले गुंगलेले. मी झेल्याकडं पाहिलं. एका मुलाच्या अंगरक्याची मागील बाजू आणि कुणाच्या तरी दप्तराच्या फडक्याचं टोक यांची गाठ तो हलक्या हातानं मारित होता. सर्वांना चुकवून आपण काय गंमत करतोय म्हणून झालेला आनंद त्याच्या डोळ्यात मावत नव्हता. दुसरे दिवशी झेल्या पुन्हा गैरहजर राहिला. पहिल्या दिवसाची पुन्हा उजळणी करून त्याला बोलावून आणला, पण मी त्याच्यावर कधीच रागावलो नाही. एक आठवडा असाच लोटला आणि मग मात्र झेल्या नेहमीच शाळेत येऊ लागला. माझ्या वागणुकीवर तो खुश होता. शाळेत त्यानं कितीही व्रात्यपणा केला, खोड्या केल्या तरी मी केवळ हसायचा. मुळात झेल्या हा एक चुणचुणीत पोरगा आहे हे मला कळून चुकलं होतं. त्याच्या कोवळ्या मनावर संस्कार मात्र चांगले झाले नव्हते. त्याच्या व्रात्यपणात खोड्यात सुद्धा बुद्धीची चमक असे, कल्पकता असे. हळूहळू झेल्या माझा अगदी पट्टशिष्य झाला. शाळेच्या पिछाडीला असलेल्या एका अंधाऱ्या खोलीत मी राहत असे. सकाळी उठावं, धोतर आणि कळशी घेऊन ओढ्यावर जावं, आंघोळ करावी आणि येताना कळशीही भरून घेऊन यावी. चहा करून घ्यावा आणि शाळेला जावं. पुन्हा 10 वाजता शाळा सुटली की चूल पेटवावी, मुठभर तांदूळ उकडावे, दुधा ताकाबरोबर 4 घास खावेत आणि पुन्हा शाळेला जावं. संध्याकाळी दुपारचा उरलेलाच भात, तोही नसला तर 4 पैशांचे चणे मुरमुरे, माप 2 माप दूध घ्यावं आणि घोंगडी पसरून पडावं. अगदीच उदास. एकलकोंड वाटू लागलं तर रॉकेलच्या तेलाच्या चिमणीच्या प्रकाशात काही वाचावं. घोंगडीवर पडल्या पडल्याच या दुःखमय आयुष्याचा विचार करावा. कुठला माणूस कुठंतरी फेकला गेला होता आणि काहीतरी करून कसं तरी जगत होता. या एकलकोंडीत झेल्या माझा साथीदार झाला. झोपायला तो माझ्या खोलीत येऊ लागला. त्याच्या बाळबुद्धीला पडलेले प्रश्न ऐकून हसण्यात, उत्तर देण्यात जीवाला थोडा विरंगुळा वाटू लागला. कुठंतरी ऐकलेले विषय त्याच्या डोक्यात असत
आणि ते माझ्यापाशी येऊन तो बोले. कधी त्याचे प्रश्न असे असत की मी चकित होऊन जाई. एकदा तो अगदी गंभीरपणानं बोलला, मास्तर, मी तालुक्याच्या गावी जाणार आहे उद्या. का रे? फौजदाराला मारायला. ठीक. काय केलं रे त्यानं तुझं? झेंडा घेऊन गांधी की जय म्हणलं म्हणजे त्यांचं पित्त का बरं उठतं? मी जाणार हाय आणि रात्री तो निजला म्हणजे सळईत टाकून त्याच्या डोळ्यात खुपसणार हाय. ते दिवस ऐन चळवळीचे होते, 42-43चे. पोलिसांच्या अत्याचाराच्या बातम्या घडी घडी कानावर येत. झेल्यानं कुठं कोण बोलताना ऐकलं होतं कोण जाणे. कधी सुभाषबाबूंविषयी तर कधी नाना पाटलांविषयी तो नाना प्रश्न मला विचारे. त्याला धाडसी माणसं फार प्रिय होती. त्यांच्याविषयी त्या बालमनात अपार आदर होता. असेच एकदा पूर्वी शाळेत न येण्याचं कारण मोठ्या रसाळ भाषेत त्यानं मला सांगितलं. मास्तर, तुमच्या अगोदर होता तो टरका मास्तर भारी मारकुटा. हात भारी लागायचा. जवा तवा फडाफड मारायचा. एकदा मी आणि मांगाचा बाळ्या पडकात विडी ओढत होतो, ते त्यानं बघितलं. दुसऱ्या दिवशी पोरांकडून मला हुडकून साळत नेलं आणि चांगली वावभर लांबीची चिच्चची फोक घेऊन दात खात येऊन हाणलं. काय सांगू मास्तर, माझ्या समद्या कमरेला वेढा आला. इतकी फोक लवचिक आणि लांबार होती. मनगटा एवढं वळ समद्या अंगावर उठलं होतं. मी बी शाळेतच त्याला आई भनीवरनं शिव्या दिल्या. तो जसा मारायचा तसा मी शिव्या द्याचा. तेवढा मार खाल्ला आणि पुन्हा हान का बिगार शाळेत गेलोच नाही. झेल्याचा हा पराक्रम ऐकून मी थंड झालो. म्हणजे विड्या ओढतोय म्हण की तू. सांगण्याच्या भरात झेल्या बोलून गेला होता. ती जाणीव होताच तो ओशाळला. तरी खाली मान घालून म्हणतो काय, थंडीचं कधी कधी वडतो मास्तर. त्यावर मास्तर काय बोलणार. पुढं पुढं झेल्याची मला हरगडी मदत होऊ लागली. हातावर पाणी पडताच तो माझ्या खोलीवर येई. कधी लाकूड फाटा संपला की ते ध्यानात यायचा अवकाश बाहेर पडे आणि काटक्या कुटक्यांची मोळी डोक्यावर घेऊन येई. जळणापायी पैसे खर्चणं त्याला पसंत नव्हतं. रानमळे धुंडून तो जळण घेऊन येई. या कामात शाळेतली आणखी 4 पोरं तो मदतीला घेई. खोली उखणली की ती माझ्या नकळत सारवून घ्यावी. पाण्याची कळशी भरून ठेवावी. भांडी घासावी. बाजार करावा. झेल्या पडेल ते काम करी. सकाळ संध्याकाळ शेजारच्या वस्तीवरून दूध घेऊन यायचं कामही तो बिनचूक करी. प्रथम प्रथम मला संकोच वाटे, पण झेल्याचा माझ्यावर खरा जीव आहे. तो या गोष्टी माझ्यावरील भक्ती खातर करतो हे कळून आल्यावर तो वाटेनासा झाला. एवढं करून पुन्हा तो अभ्यासाकडेही लक्ष पुरवू लागला. हा हा म्हणतात 3 महिने संपून गेले. मी कायम नोकर नव्हतो. तात्पुरता 3 महिन्यांपुरता होतो. झेल्याला मारणाऱ्या मास्तरांच्या बदलीवर आलो होतो. ते पुन्हा आपल्या नोकरीवर रुजू होणार होते आणि पोटाची टिचवर खळगी भरण्याची कुठं चाकरी मिळते याच्या शोधात मी पुन्हा वनवन भटकणार होतो. मी झेल्यापाशी माझ्या जाण्याचं बोललो. तो क्षणभर खिन्न झाला, गप्प बसला आणि एकाएकी म्हणाला, मी येतो मास्तर तुमच्या संग. कुठं येणार होता तो माझ्या बरोबर? मी कुठं जाणार होतो हे माझं मलाच माहित नव्हतं, तर त्याला मी कुठं घेऊन जाणार होतो? मी हसलो आणि म्हणालो, अरे वेडा काय तू, मी कुठं शाळेत जाणार नाही. तालुक्याच्या गावी मोठ्या शाळेत मास्तर होणार आहे. तू इथं 4 इयत्ता शिक आणि तिकडं ये. माझ्या वर्गात ये. 7वी पास हो. इंग्रजी शिक. मी सारं खोटं बोललो. झेल्याच्या बाळबुद्धीचं समाधान झालं. मी सामानाची आवरावर केली. होतं कुठं सामान? 4 भांडी कुंडी, तीही इथून तिथून मागून आणलेली. ती परत केली. अंथरूण पांघरुणाची बळकटी केली. कपडे पिशवीत घातले. हे सारं करताना झेल्या मदत करीत होता. इकडून तिकडे घोटाळत होता. एक तांबड्या दांडीचा टाक, पेन्सिल आणि चाकू एवढे जिन्नस माझी आठवण म्हणून मी झेल्याला दिले. शेवटी निघालो. सर्वांना भेटलो. मुलांचा निरोप घेतला आणि निघालो पायी पायीच. 4 मुलं घालवायला वेशीपर्यंत आली आणि परतली. झेल्या परतला नाही. एक पिशवी घेऊन तो माझ्या बरोबर चालतच होता. कुणीच बोलत नव्हतं. ऊन तापू लागलं होतं. मी माझी वाट तुडवीत होतो आणि माझ्या कडेकडेनं येण्याचा अट्टहास झेल्या करीत होता. गावचा ओढा ओलांडला. निंबवड्याची हद्द संपली. पालवी झडलेल्या पिपरणी खाली आलो. झेल्या, जा आता तू.
मी त्याच्या हातातून पिशवी घेतली आणि पाठीवरून हात फिरवला. झेल्यानं एकाएकी ओंजळीत तोंड झाकलं आणि तो रडू लागला. मास्तर, मी नाही जायचं आता त्या शाळेत. त्या निर्जन पाऊल वाटेला पालवी झडलेल्या पिपरणी खाली झेल्या माझ्या गळ्यात पडून रड रड रडला. त्याची समजूत काढून मी त्याला परत पाठवला. अंगरक्याच्या बाहीनं तो वरचेवर डोळे पुशीत होता आणि मागं वळून पाहत होता. मी पिपरणी खाली त्याच्याकडे पाहत उभा होतो. पाऊल वाटेची वळणं घेऊन अखेर झाडाझुडपाआड तो दिसेनासा झाला. तोंड वळवून मीही चालू लागलो. त्यावर झेल्या मला कधी भेटला नाही. तो आता कुठं असेल, कसा असेल, शिकला सवरला असेल, 4 पैसे मिळवू लागला असेल, मोठा सुखी आणि समाधानी असेल? छे, ही शक्यता अगदीच कमी होती. झेल्या पुन्हा शाळेची पायरीही चढला नसेल. ही 4-6 वर्ष त्यानं अशी उंडारण्यात, खोड्या करण्यात टवऱ्यासारखी घालवली असतील आणि आता फार झालं तर कधी मधी तो भात्यावर बसत असेल, उघडा वागडा, घामानं डबडबलेला. त्याची काळी सावळी बायको कपाळावरला घाम पुशीत भाता ओढीत असेल. घरात एखादं खिडमं पोरगं किंचाळत असेल आणि धगधगत्या आगीपुढं बसून विडी फुंकीत झेल्या खेकसत असेल. अगं ये, नरड्यात पार कोंब त्याच्या, का जीव सोडलाय? बस, हेच असेल झेल्याचं जीवन आणि शेवटपर्यंत ते असंच राहीलही. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला पण आली ना शाळेची आठवण? शाळेत आपल्याला धडा होता, किती वेळा आपण वाचायचो आणि किती छान वाटायचं, किती आनंद वाटायचा या गोष्टीत. तुम्हालाही जर आता आनंद वाटला असेल, तुमच्या शाळेची थोडीही आठवण आली असेल, तर नक्की मला कमेंट करून तुमच्या शाळेचं नाव आणि शहराचं नाव सांगा. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट करून जरूर कळवा. थँक्यू.